आधार कार्ड डाउनलोड करा आपल्या स्वतःच्या मोबाईलमधून, तेही आपला चेहरा दाखवून. तर या ॲप्समधून आपण आज आधार कार्ड डाउनलोड करून घेऊया. तर महाराष्ट्र योजना चॅनलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओ चालू करूया. प्ले स्टोर ओपन करून घ्या आपल्या मोबाईलचे. त्याच्यामध्ये सर्चमध्ये आधार इयरली ॲसेस हे टाकून घ्या. मग त्याला इन्स्टॉल करून घ्या. इन्स्टॉल केल्यानंतर ओपन क्लिक करा. ओपनवर क्लिक केल्यानंतर अलाव असे करा. तुम्ही भाषासुद्धा निवडू शकता इथं तुमच्या मताप्रमाणे. इंग्लिश, हिंदी, मराठी सगळ्याच भाषा आहे. जर तुम्हाला आवडते ती भाषा घेऊन, तुम्हाला समजते ती भाषा घेऊन तुम्ही कंटिन्यू या बटनवर क्लिक करा. नंतर तुम्ही तिथे पासवर्ड सेट आधार नंबर टाका. आधार नंबर टाकल्यावर कंटिन्यू या बटनवर क्लिक करा. क्लिक केल्यावर तुम्हाला असा मेसेज दिसेल, याला सेंड करा. त्यानंतर फेस ऑथराइज ॲडव्हर्सरीज येईल. या बॉक्समध्ये क्लिक करून घ्या आणि प्रोसेस या बटनवर क्लिक करा. तुमचा चेहरा असा समोर ठेवा, असं हिरवा आलं पाहिजे, वर डोळे चमकवा. आता सक्सेसफुल होणार. फेस ऑथरायझेशन सक्सेसफुल झाल्यावर तुम्ही इथे पासवर्ड तुमच्या मताने ठेवू शकता ॲप्स ओपन करण्यासाठी. तर 2 वेळा तुम्ही कन्फर्मसुद्धा पासवर्ड करून घ्या. त्यानंतर तुम्हाला असा QR कोड दिसेल, आधार कार्ड QR कोड. पूर्ण आधार कार्डची माहितीसुद्धा येईल. टोटली असा तुम्हाला दिसणार आहे. शेअर ID या बटनवर क्लिक करा. सिलेक्ट शेअर. तुम्ही दुसऱ्याला माहितीसुद्धा, जेवढी तुम्हाला माहिती दुसऱ्याला पाठवायची आहे तेवढीच माहिती तुम्ही इथून पाठवूसुद्धा शकता. रेसिडेंट इमेज, रेसिडेंट नेम, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ॲड्रेससुद्धा तुम्ही सिंगल पाठवू शकता. आणि दुसऱ्या याच्यात आहे कंप्लीट शेअर. कंप्लीट शेअरमध्ये पूर्ण जेवढं तुमचं आधार कार्डचं डिटेल आहे ते पूर्ण तुम्ही व्हॉट्सअपवरती पाठवू शकता. आणि तिसऱ्या याच्यात आहे डाउनलोड आधार. याच्यामध्ये तुम्ही PDF स्वरूपात डाउनलोड करून तुमचे समोरचे नाव 4 अक्षरं कॅपिटल टाकायचे, 4 अक्षरं, आणि जन्मतारीख टाकायची आखरीचे 4 अक्षरं, जसं 1992, 93, 1994 असं राहील त्याप्रमाणे. आणि कंटिन्यू या बटनवर क्लिक करा. तर ते आधार कार्ड तुमचं डाउनलोड होऊन जाईल. असेच जर नवीन नवीन माहिती बघायची असेल तर महाराष्ट्र योजना या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.